तर पब्लिक नमस्कार, स्वागत आहे तुमचं परत एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। हे आता संध्याकाळ को ब्लॉग बनवायचं कारण फक्त एकच होतं की उद्या बसणारे गणपती, तर त्यासाठी चाललो होतं डेकोरेशन नाही का मंदिरात। तर मग काय मी बी आलो दुकान बंद करून गावात। मग आलो मग मंदिरात बघतोय काय तिथं फुग्यात भरायचं काम चालू होतं। हवेचं इकडे विशालचं काय झिरमाळ्या लटकायचं काय काम चालू होतं काय माहिती। हे कोण बसला इकडे? हर्षल ढगे बसलाय निवांत मस्त पैकी बघतो त्यांना काय चाललंय यांचं नाही का नेमके। म्हणले तू बी काय बघू नको करू लाग काहीतरी नाही का। म्हणले भिंगऱ्याचं काय करायचं म्हणले तुझ्या डोक्याला लावायचं ते भिंगऱ्या नाही ते पाट्या त्या पाट्या गुंडाळायच्या होत्या वर। मग काय बसलोय पाट्यांचं मोजमाप घेत नाही का मस्त पैकी असं। अरे इथं यांना फोन आला फुगा मास्टर माइंड यांचा की म्हणले इथं फुग्याला गाठी नव्हत्या बांधायच्या वेगळंच कुठाना झाला म्हणलं यो आता। अरे म्हणे इकडे हवा भरून आमची हवा संपून गेली म्हणे। मग काय आलोय आपल्या मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडे ओळख ठेवतो यांच्या संग नाही का 2 काजू एक्स्ट्रा भेटतील। ठीक आहे ज्याच्यात मी ऐकलं होतं काजू खाल्ल्या गोर होतं रेडिओ मध्ये ऐकलं होतं। तेवढं तिकडून विशाल मला जा रे पोर लईच बाडबाड करते चिकट टेप घेऊन दुकानातून तोंडाला देऊ। मग काय आलोय डबल चिकट टेप घेऊन 2 पोर घेऊ एका चिकट टेपला लावून। तेवढं तिथं अनिकेत आला म्हणला यार तुझ्या दुकानात तेवढं गणपती ठेवराव आपला उद्या सकाळी नेईन घरी म्हणला। आली काय विचारायची गोष्ट आहे काय ठेव। मग काय दुकानात येऊन गणपतीची मूर्ती दिली ठेवून मस्त पैकी साईडला परत काय ऐकणार भाऊ। मग काय आलो स्टॅपलर घेऊन मस्त पैकी जीव तोंडाला लावून हेच ते फुगा मास्टर माइंड ऋतिक असं बांधायचं म्हणले गाठ नाही पिळायचे म्हणलं। आता आम्हाला तरी काय माहिती तुम्ही वकीलगिरी करता इकडे फुगे बांधिताय डेकोरेशनचं काम करताय। एक माणूस मी एवढा टॅलेंट बहुत बडी बात आहे और इधर इन काय यागळाच चालू आहे काहीतरी। मग काय ऋतिक भाऊ यांनी केली बिल्डिंग बांधायला चालू फुग्यांची मस्त पैकी काम चालू आहे गाड्या। त्यांना म्हणलं कॉन्ट्रॅक्ट घ्या चालू करू आपण। मग काय घेतली 2-3 किलोमीटर अशी लाईन बांधून आणि चुकून जर एक जर फुगा फुटला सगळा आंबटपणाच होऊन जाईल। एक त्याला बांधिता 200 किलो फुगे फुटले तिथं झाले तसे ओके मध्ये बांधून सगळे फुगे झोलीलेत। मग इकडे तिकडे आता जा असे बांधून ठेवले म्हणले ना मग ते टपलीक होऊन जाईल म्हणलं। मग याला आता काहीतरी कुठंतरी टांगा काय दिलेत मागल्या साईडला टांगून। मग काय झाले सगळे ओके मध्ये बघा आता उलशिक रील आवडला असेल आजचा ब्लॉग तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। भेटू आपण याच्या पुढच्या ब्लॉग मध्ये।